नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी कोरांने, राहणारी धुळे. कवितेचं शीर्षक आहे ऋतुमय जीवन. त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हा सगळ्यांना टाईम मशीनबद्दल माहिती आहे का? टाईम मशीनने आपण असं समजलं जातं की असा आविष्कार आहे की ज्याने तुम्ही भूतकाळात सुद्धा जाऊ शकता आणि भविष्यकाळात सुद्धा जाऊ शकता. चला तर आज आपण सगळेजण एक यात्रा करून येऊ. आपल्या म्हणजे भूतकाळात पण जाऊया आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्यकाळात जाऊन बघूया काय होणार आहे. तर हा प्रवास जो आहे याची सुरुवात नेहमी बाल्यावस्थेपासून आणि शेवट जनरली मोस्ट ऑफ द टाइम हा वृद्धापकाळात होतो. शुभम करोती कल्याणम, शुभम करोती कल्याणम बोबड्या भाषेत म्हणत म्हणत होतात संस्कार आपल्यावर जेव्हा येतो या जगात आपण रडत रडत. मार खात खेळत हुंदडत होते आपली वाढ, मार खात खेळत हुंदडत होते आपली वाढ. चुकी झाली तर बसला दणका, त्याचबरोबर होतात खूप लाड. पाहता पाहता येतं तारुण्य, पाहता पाहता येतं तारुण्य. या वयात जपून ठेवावे लागते पाऊल, या वयात जपून ठेवावे लागते पाऊल. संगतीचा असर पडतो मोठा, सांभाळावे स्वतःच लागताच वाईट घटनेची चाहूल. अनेक जण जवानीच्या जोशात येऊन करून बसतात चुका, अशा संयम सोडलेल्या तरुणांवर मग लोक करतात टीका. गर्व अहम सोडून सामान्यातून असामान्यता घडवावी, गर्व अहम सोडून सामान्यातून असामान्यता घडवावी आणि पुढची आयुष्य वाटचाल जीवनाची प्रश्न सोडवावी. नंतर लग्न होतं, मुलंबाळं होतात, आयुष्यात आपले म्हणून असे अनेक जण येतात. आता येतं थोडं शहाणपण, अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडतात. आता येतं थोडं शहाणपण, अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडतात. मुलाबाळांना खेळण्यात खेळण्यात कळत नाही कसे दिवस जातात. आता आली सुना जावई यायची वेळ, आता इशारा मिळतो म्हातारपणाचा. जबाबदाऱ्या तर हलक्या होतात, पण मग जाणवत जातो थकवा मनाचा. पुन्हा त्याच चक्रातून जाणे आहे. आधी मुलाबाळांना खेळवले, आता नाती नातवांची बारी. पुन्हा त्याच चक्रातून जाणे आहे. आधी मुलाबाळांना खेळवले, आता नाती नातवांची पाळी. बाल्य अवस्थेत बोलणे चालणे जे होते कठीण तेच झाले वृद्धापकाळी. आला आला हो अंत जवळ, जला गोळा करावे पुण्य पटापट. आला आला हो अंत जवळ, चला गोळा करूया पुण्य पटापट.